खरं तर जालन्यामध्ये वडीगोद्रीच्या उपोषणानंतर ओबीसींच्या आरक्षणाच्या आंदोलनाला धार आली असं म्हणायला हरकत नाही. काय नेमकं त्यावेळी असं झालं होतं? नाही, त्याच्याही अगोदर मी 3-3.5 वर्ष महाराष्ट्राच्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा मेंबर होतो आणि तो मेंबर असल्यानंतर मला रिझर्वेशन पॉलिसी, अगदी कायदे कानून संविधान म्हणजे घटनात्मक ॲप्रोच रिझर्वेशन पॉलिसी मागचा हा मला खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायला मिळाला. ती 3.5 वर्ष पण प्रचंड अस्वस्थ करणारी होती आणि त्यानंतर मी राजीनामा दिला आयोगाचा आणि मग मी राजीनामा दिल्यानंतर मग मी बोलायला लागलो. त्याच्या अगोदर मी आयोगाचा सदस्य होतो त्यावेळी मला असं ओपनली बोलता येत नव्हतं, कारण ती न्यायिक संस्था होती. त्यावेळी मी कुठलीही स्टेटमेंट करत नव्हतो. पण तुम्हाला मला वाटतं की सदस्य म्हणून तुमची नेमणूक झाल्यानंतर तुमचा राजीनामा हा फार अल्पावधीत झालेला हो, आहे. का अल्पावधीत बरं? म्हणजे 3 वर्ष मी सदस्य होतो. अल्पावधीत होण्याचं कारण असं की ज्यावेळी आम्हाला शासन प्रशासनाकडून असं जबरदस्तीने सांगितलं गेलं की तुम्ही अशा पद्धतीनं काम करायचं आहे, की तुम्ही या टर्म ऑफ रेफरन्सेसमध्येच काम करा, आपल्याला मराठा समाजाला रिझर्वेशन द्यायचं आहे, तर तुम्ही तशा पद्धतीनं अशी जी भूमिका होती त्याला आम्ही कंटाळून आमच्या हातून हे होणार नाही. आयोगाचे एक स्वायत्त अधिकार असतात, त्याचे पॅरामीटर्स असतात, त्याची एक मेथड असते, मेथडॉलॉजी असते. त्या मेथडॉलॉजीमधूनच आम्हाला ते जावं लागेल. नाहीतर मग संविधानात्मक अर्थ जो गायकवाड आयोगाने जे एक्झर्शन केलं ते सुप्रीम कोर्टामध्ये उडालं. मग आम्ही जर शासनाच्या म्हणण्याप्रमाणे तसं काही करायचा प्रयत्न केला असता तर ते पुढे टिकणार नव्हतं. त्यामुळे बेकायदा काम करण्यास आम्ही नकार दिला. त्यामध्ये मी एकटाच नव्हतो, तर आमच्या आयोगाच्या अध्यक्षासह 5 सदस्यांनी त्यावेळी राजीनामा दिलेला.